चा प्रकार बघणार आहोत. डोश्याबरोबर आंबोळीबरोबर कशाबरोबरही एक चटणी करणार आहोत. त्याच्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य दाखवते तुम्हाला. प्रथम एक टोमॅटो घेतलाय, एक कांदा घेतलाय मोठा चिरून, ह्या 5-6 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, ही एक छोटा चमचा उडीद डाळ आणि हे डाळं घेतलंय. असं मी साहित्य घेतलंय. डाळं नाही तर चण्याची सरळ डाळ घ्यायची. हे मी साहित्य घेतलं. आता आपण काय करणार आहोत, प्रथम हे सगळं चांगलं जरा परतून घेणार आहोत. परतून जरा हे सगळं मऊ असं शिजवून घेणार आहोत आणि नंतर आपण हे वाटणार आहोत. ही चटणी खूप सुंदर होते. आम्ही त्याच्यावर डाळ शेवटी घालणार आहे, कारण भाजकं डाळ आहे त्याच्यामुळे ते भाजायला वेळ लागणार नाहीये. हा कांदा घालते, लसूण घालते, हे थोडं परतून घेते आणि त्यावर मग मी टोमॅटो घालणार आहे. आणि हे आपण चांगलं मऊ करून घ्यायचंय चटणीसाठी. टोमॅटो घालते. खूप सुंदर चटणी होते. आणि यामध्ये आपण सुकी मिरची घालणार आहोत, पण ती सुकी मिरची मी ओली केली आहे, गरम पाण्यात घातली आहे, म्हणजे ती चांगली वाटली जाते म्हणून मी तशी घातली आहे. या इथे मी गरम पाण्यात घालून मिरच्या ठेवलेल्या होत्या त्या घालणार आहे. तर हे डाळं पण मी त्याच्यात घालणार आहे. तर आपलं सगळं साहित्य घालून झालंय. यामध्ये शेवटी वाटताना मीठ आणि एक थोडंसं चिंच टाकायची, अगदी थोडी. अशी आपण चटणी करणार आहोत. हे चांगलं परतून घेते. अजून थोडं मी परतून घेते आणि नंतर तुम्हाला चटणी वाटून दाखवते. झालं की थंड व्हायला हवं. सुंदर अशी खमंग चटणी होते. एक चिमूट हिंग घालायचं राहिलाय, नाहीतर तो फोडणीत घालू. फोडणी घातली तरी चालते, नाही घातली तरी चालते. आत्ता त्याच्यात कढीपत्ता घालते. कढीपत्ता टाकतात, पण मी फोडणी या चटणीला आणखीन आता वेगळी करणार नाहीये तेलावर परतल्यामुळे. त्याच्यामुळे हे कढीपत्ता आणि हिंग मी टाकून दिलाय. त्याच्यात फक्त आपण मीठ आणि थोडीशी चिंच घालणार, अगदी थोडी. त्याचा एक स्वाद छान येतो. जरी टोमॅटो हा आंबटपणा काय फार टोमॅटोचा नसतो. अजून 1 मिनिटभर भाजणार आहे आणि हे आपण भाज करणार आहोत. तोपर्यंत आपण आता तवा तापत ठेवणार आहोत. मी थांबवते, कारण अजून आपली कढई गरम आहे, तेवढ्यात ते चांगलं भाजलं जाईल. आता मी वाटून घेणार आहे. त्यासाठी आपण हे सगळं घेतलंय. त्याच्या जोडीला थोडंसं खोबरं घालणार आहे. ही थोडीशी चिंच चवीसाठी खोबरं घातलंय. आणि या मिरच्या खऱ्या मी भाजून घालणार होते, पण पटकन भिजत टाकली, त्याच्यामुळे आता भिजवलेली मिरची, त्याने रंग छान येतो. अशी भिजवून घेतली की अशी ही मिरची आपण चटणी वाटून घेणार आहोत. चवीपुरतं मीठ. आता हे मी वाटून घेते छानपैकी. आपली छानपैकी चटणी खाण्यासाठी तयार आहे. ह्याच्यात तडका देतात, पण मी काय आत्ता देणार नाहीये, कारण आपण फोडणीला टाकतोय सगळं, म्हणजे परतून घेतलंय तेलावर, त्याच्यामुळे आणखीन वरून मी फोडणी घालणार नाहीये. अशीच ठेवणार आहे चटणी. अशी आपली ही इडलीसाठी, डोश्यासाठी चटणी तयार आहे. तर ही मी कशी केली, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा. या चटणीवर फोडणी देतात, पण मी दिली नाही, कारण आपण सगळं तेलावर परतून घेतलंय. मग आणखीन तेल नको म्हणून मी फोडणी दिलेली नाही. तुम्हाला द्यायची असेल तर देऊ शकता, पण कढीपत्ता वगैरे सगळं मी याच्यात घातलेलं आहे. अशी ही माझी चटणी तयार आहे. तुम्ही नक्की बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.